नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण तयारी NMMS परीक्षेची यामधील गणित या विषयामधला घटक दुसरा समांतर रेषा आणि छेदिका याचा भाग दुसरा पाहणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण समांतर रेषा, छेदिका म्हणजे काय, त्याचबरोबर संगत कोन, रेषीय जोडीतील कोन आणि विरुद्ध कोन हे पाहिलं होतं. आता या भागामध्ये आपण राहिलेला कोनाचे प्रकार, ज्यामध्ये युत्क्रम कोन, आंतर युत्क्रम आणि बाह्य युत्क्रम, त्याचबरोबर आंतरकोन ह्या गोष्टी पाहणार आहोत. तसेच 2015-16 पासून 22-23 पर्यंत आलेले जे काही शिल्लक राहिलेले प्रश्न आहेत ते सुद्धा याच्यामध्ये पाहणार आहोत, जे युत्क्रम कोन आणि आंतरकोन कसोटीवर किंवा त्या भागावर अवलंबून होते. चला तर सुरू करूयात. पहिल्यांदा युत्क्रम कोन. ज्या जोडीतील कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आणि छेदिकेवर असणाऱ्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात त्यांना युत्क्रम कोन असे म्हणतात. म्हणजे कसं बघा, छेदिकेच्या विरुद्ध बाजूला म्हणजे ही छेदिका आहे, तर छेदिकेच्या या बाजूला एक कोन असेल तर दुसरा कोन या बाजूला असेल, विरुद्ध बाजूला. आणि दुसरं सांगितलं की छेदिकेवर असणाऱ्या भुजा विरुद्ध दिशा दाखवतात. मग छेदिकेवर असणारी भुजा ही इकडची दिशा दाखवत असेल तर ही इकडची. म्हणजे कोन कुठं तयार झाला हे लक्षात आलं असेल आपल्या. तर कोन या ठिकाणी तयार झाला. पहा, हा इथं कोन तयार झाला, तर याचा युत्क्रम जो असणार आहे तो कुठल्या बाजूला तयार होईल, तसाच पण खालच्या बाजूला, म्हणजे या ठिकाणी. म्हणजे थोडक्यात हा अशा पद्धतीचा इथे एक तयार झाला आणि या ठिकाणी एक. तसाच आणखी एक त्याच्या बाजूला तयार झालेला असेल. पहा कसा, या ठिकाणी हा असा झाला असेल तर त्याचा जो जोडीदार कोन असणार आहे तो या ठिकाणी तयार झाला असणार आहे, म्हणजे झेड या प्रकारात. इथे एक आणि इथे एक, यांना आपण काय म्हणतो, युत्क्रम कोनाची जोडी असे म्हणतो. आणि या ठिकाणी जसं या ठिकाणी आपण पाहिलं की हा कोन आणि त्याला जोडीदार हा कोन हे युत्क्रम कोन आहेत, हे आतल्या बाजूने आहेत म्हणून यांना आंतरयुत्क्रम कोन म्हणतात. तसंच त्याच वेळेस बाहेरच्या ठिकाणी जे उभे आहेत त्यांना आपण काय म्हणतो, बाहेरच्या बाजूला जे उभे आहेत त्यांना आपण काय म्हणतो, बाह्य युत्क्रम कोन असं म्हणतो. ठीक आहे. तर समांतर रेषा आणि छेदिकेमुळे जर तयार झालेले जे युत्क्रम कोन असतात ना, ते नेहमी कसे असतात, एकरूप असतात. म्हणजे काय की जर ह्या दोन रेषा समांतर असतील आणि ही छेदिका असेल, समांतर रेषा असतील आणि ही छेदिका असेल, तर ह्याचे जे युत्क्रम कोन आहेत, मग आंतर असो किंवा बाह्य असो, हे दोन्ही कसे असतात, एकरूप असतात. तर याच्यावर आधारित आपल्याला 2022-23 मध्ये प्रश्न क्रमांक 71 आलेला होता, ज्याच्यामध्ये प्रश्न असा होता. पहा, सोबतच्या आकृतीत रेषा L आणि M यांची रेषा N ही छेदिका आहे, जी आकृतीत दिसते आपल्याला. तर आकृतीत दिलेल्या माहितीवरून सोबतच्या आंतरयुत्क्रम कोनांच्या मापाचे गुणोत्तर किती. म्हणजे आंतरयुत्क्रम आपल्याला काढायचे. तर आधी लक्षात घ्या की आंतरयुत्क्रम ह्याला कुठं असणार आहे, इकडं असणार आहे. तर जर इकडच्या बाजूचा घेतला आपण, हा त्याला इकडच्या बाजूचा असणार आहे. ठीक आहे. मग आपल्याला ह्या आंतरयुत्क्रम कोनांची मापं काढायची आहेत आणि त्याचं गुणोत्तर नंतर काढायचे. तर कुठलेही आपल्याला दोन्ही काढून घ्यावे लागतील, कारण पर्याय 4 आहेत, त्याच्यापैकी जो पर्याय बरोबर दिसेल ते आपलं उत्तर असेल. ठीक आहे. सुरुवातीला आपण ह्या कोणाचं माप काढूयात. या ठिकाणी जो आहे तो, आता वरचा कोन जो आहे तो 70 आहे, मग त्याचा रेषीय जोडीतील कोन असल्यामुळे हा 110 अंशाचा होईल. ठीक आहे. त्यानंतर बघा, हा 100 आहे या ठिकाणचा हा कोन, म्हणून हा जो कोन आहे तो किती व्हायला पाहिजे, तर 100. मग विरुद्ध कोनांची मापं कशी असतात, सारखी असतात. म्हणजे या ठिकाणी हा सुद्धा किती असेल, 100 असेल. कुठला कोन असेल, तर तो जो 100च्या विरुद्ध बाजूला असेल ना, तो असेल तुमचा 100 अंशाचा, म्हणजे हा कोन. ठीक आहे. हा वरचा जो आहे तो आपल्याला आत्ता माहिती आहे की तो कितीचा आहे, 110 अंशाचा आहे, 110 अंश. आणि आता आपल्याला इकडच्या बाजूच्या कोणांची मापं घ्यायची आहेत. तर पहा, आता जसा हा 70 आहे तसा हा त्याचा विरुद्ध कोन आहे इकडच्या बाजूचा, म्हणजे तो सुद्धा किती असला पाहिजे, तर तो सुद्धा 70च असला पाहिजे. म्हणजे या ठिकाणचा हा जो कोन आहे इथं तयार झालेला, तो सुद्धा 70 अंशाचा असेल. आणि याच्या खालचा जो कोन आहे तो किती असेल, हा 100 आहे, म्हणजे त्याचा रेषीय जोडीतील कोन किती असायला पाहिजे, 80. म्हणजे 70 आणि 80 अशी त्यांची मापं असतील. ह्या वरच्याचा असेल 70 अंश आणि खालच्याचं तिथे किती असेल, 80 अंश असेल. हा 70 आणि त्याच्यावरचा हा 80 अंश असेल इथला. मग आता जर समजा आपण बघितलं तर आपले कोन अशा पद्धतीचे आहेत. ठीक आहे. आणि आपल्याला आता मापं माहीत झाले. हा 110 झालेला आहे, हा वरचा जो आहे तो 100 आहे या ठिकाणचा, या ठिकाणी 100 झाला आहे. त्याचा शेजारी जो आहे 110चा तो 70 असेल, कारण दोघांचं माप मिळून किती असतं, 180 असतं. मग याचा शेजारी आहे तो किती असला पाहिजे, 80 अंश असला पाहिजे.
आता आपल्याला गुणोत्तर काय दिलेत बघा. जर समजा आपण हे दोन घेतले, हा एक आणि हा एक, तर ह्यांचं गुणोत्तर किती आलं? 11:8. ठीक आहे, ह्या दोघांचं गुणोत्तर 11:8 पर्याय आहे का बघा? पर्याय 8:11 आहे. ठीक आहे, आता दुसरा पर्याय बघूयात. अजून एक कुठला आहे? 8:11 किंवा 11:60 चालेल. कुठलं माप घेतलं आहे आधी त्याच्यावर ते डिपेंड करतं. या ठिकाणी हा आहे 70 आणि हा आहे 100, म्हणजे 7:10 आहे गुणोत्तर त्याचं. 7:10 पर्याय आहे का? नाही. म्हणून 8:11 किंवा 11:8 हा पर्याय काय असणार आहे? बरोबर पर्याय असणार आहे. ठीक आहे, आय होप की तुम्हाला हा प्रश्न समजला असेल कसा सोडवला आहे तो. त्यानंतर बघा आंतरकोन. ज्या जोडीतील कोन दिलेल्या दोन रेषांच्या आतील भागात किंवा आतील बाजूस तसेच छेदिकेच्या एकाच बाजूस असतात त्यांना परस्परांचे आंतरकोन म्हणतात. म्हणजे कसं पहा की ते दोन्ही काय आहेत? दिलेल्या दोन रेषांच्या आतील बाजूस. आतील बाजूस म्हणजे कसं? तर या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही की ह्या दोन रेषा आहेत, त्याच्या आतल्या भागात हा एक कोण आहे, याला हा जोडीदार, आणि या बाजूला तुम्ही बघू शकताय की हा जो कोण आहे त्याला हा जोडीदार. हे आतल्या बाजूस आहेत आणि दोघंही आतल्या बाजूस आणि छेदिकेच्या एकाच बाजूस, तर ते एकमेकांचे आंतरकोन असतात. म्हणजे कोणते दोन आंतरकोन होतील? तर लक्षात घ्या की हे दोघं जण आंतरकोन होतील. म्हणजे ही जोडी जी असेल ती कशाची असेल? आंतरकोणाची असेल. तसंच या आकृतीमध्ये सुद्धा हा कोण आणि हा कोण दोघं एकमेकांचे आंतरकोन असतील. तसंच इकडच्या बाजूला हा कोण आणि हा कोण हे दोघे एकमेकांचे आंतरकोन असतील. ठीक आहे, म्हणजे आंतरकोन हे छेदिकेच्या एकाच बाजूला परंतु दोन रेषांच्या आतल्या भागात तयार होतात. आता त्याच्या संदर्भात काही महत्त्वाचे गुणधर्म आहेत ते आपण पाहूयात. पहिला गुणधर्म असा आहे की समांतर रेषामधील आंतरकोन हे परस्परांचे पूरक असतात. म्हणजे दोन समांतर रेषा जर तुम्ही काढल्या तर त्याचे जे आंतरकोन असतात ते परस्परांचे पूरक असतात. म्हणजे काय की ह्याचं आणि ह्या दोघांचं मिळून माप 180 अंश असतं. ओके, पूरक असतात म्हणजे किती असतं माप? 180. म्हणजे आंतरकोन नेहमी पूरक असतात. ठीक आहे, पण त्यासाठी रेषा कशा असल्या पाहिजेत? समांतर. जर समजा मी अशा रेषा काढल्या म्हणजे ज्या समांतर नाहीत, अशा पद्धतीच्या जर रेषा काढल्या ज्या समांतर नाहीत, या रेषेला समजा मी अशी रेषा काढली, तर हे दोघं मिळून 180 होतील का? तर अजिबात नाही, कारण यांचं माप आपल्याला दिसताना कमी जास्त दिसतंय. ठीक आहे, हे दोघं 180 होऊ शकत नाहीत. मग ते कधी पॉसिबल आहे किंवा कधी शक्य आहे? जर समजा त्या रेषा समांतर असतील तर आणि तरच आंतरकोन कसे असतात? पूरक असतात. त्यानंतर दोन समांतर रेषा व छेदिका यांच्या दरम्यान आंतरकोनांच्या दोन जोड्या सापडतात. जे आता आपण पाहिलं की या ठिकाणी अशी रेषा आहे, या ठिकाणी अशी आहे, तर आंतरकोनाची इथे एक जोडी, इथे एक सापडेल, हे दोघं एक, आणि दुसरी जोडी इकडे सापडेल. म्हणजे दोन समांतर रेषांच्या दरम्यान एकच जोडी तुम्हाला सापडणार आहे. त्याच दोन जोड्या सापडणार आहेत, सॉरी. नंतर तिसरा मुद्दा आहे छेदिकेच्या एका बाजूच्या आंतरकोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असेल तर दुसऱ्या बाजूच्या आंतरकोनाच्या मापाची बेरीज सुद्धा 180 अंशच असते. कारण काय? तर पहा, आपण एक आकृती इथं काढूयात. जर हा दोघं मिळून हे किती असेल असं सांगितलं? 180. हा जर समजा 100 असेल तर हा 100% किती असणार आहे? 80 असणार आहे. आता हा 80 आणि ह्या रेषा समांतर आहेत. ठीक आहे, मग आपल्या लक्षात काय येतं बघा, तर हा जर 80 असेल तर हा त्याचा युतक्रम कोण आहे? म्हणजे हा सुद्धा 80 असेल आणि हा खालचा 100च असणार 100%, कारण हा याचा युतक्रम कोण आहे. ठीक आहे, म्हणजे एका बाजूला जर 180 असेल बेरीज तर दुसऱ्या बाजूची बेरीज ही आपोआपच किती होते? 180 अंश होत असते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जर आंतरकोनांच्या मापाची बेरीज 180 अंशापेक्षा कमी किंवा जास्त आली तर त्या रेषा समांतर असू शकत नाहीत. आता आपण एक आकृती पाहूयात. आता या आकृतीमध्ये तुम्हाला दिसताक्षणीच असं वाटतं की हे जे कोण आहेत हे दोन्हीही कसे वाटतात तुम्हाला? लघुकोन वाटतात. लघुकोन म्हणजे काय? 90पेक्षा लहान असणारे. मग 90पेक्षा लहान दोन कोण आहेत त्यांची बेरीज 180 अंश होऊ शकत नाही. म्हणजे हे 180पेक्षा नक्कीच कशी येणार आहे? कमी येणार आहे, आणि त्याची भर इकडं निघणार आहे, कारण हे दोघं 180पेक्षा जास्तच येणार. ठीक आहे, म्हणजे जर समजा त्यांची बेरीज कमी जास्त असेल तर ते समांतर रेषा असू शकत नाहीत. आता त्याच्यावर डिपेंड असणारा एक क्वेश्चन आला होता 2020-21च्या परीक्षेमध्ये, जो प्रश्न क्रमांक 85 होता. काय होता प्रश्न पहा? दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या आंतरकोनाच्या एका जोडीतील कोनाचे माप 2x आणि 3x असेल तर त्या कोनाची मापे काढा. आता पहा, 2x पहिल्या कोणाचं माप समजा त्यांना 2x घेतलंय, दुसऱ्याचं किती सांगितलंय? 3x.
आता दोघांचं माप मिळून 180 असतं हे फिक्स आहे. का 180 असतं? कारण ते आंतरकोन आहेत आणि आंतरकोन हे नेहमी पूरक असतात दोन समांतर रेषांच्या मधले. म्हणून या ठिकाणी या दोघांची बेरीज 180. आता 3x आणि 2x किती होत आहे? 5x बरोबर किती येतं? 180. आता जर 5 हे याला भागायला इकडे गेलं तर त्यानं भागल्यानंतर काय उत्तर येतं बघा. 5 1 5, 5 3 15, 6 उरले, 5 6 30, म्हणजे 36 हे कशाचं माप आलं? एक्सचं. ठीक आहे, एक्सची किंमत किती आली तुमची? 36. म्हणजे या कोणाचं माप किती झालं? 36. एक्सच्या ठिकाणी टाकल्यावर 36 दोन्ही 72 आणि या कोणाचं माप किती आलं? 36 त्रिक 108. म्हणजे तुम्हाला 72 आणि 108 अशी जोडी कुठं आहे ती तुमच्या उत्तराचा पर्याय असेल. तर पर्याय क्रमांक 1 हाच पर्याय तुमचा काय होतं? एकदम बरोबर पर्याय येतोय. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इथं प्रॉपर्टी किंवा गुणधर्म कोणता वापरायचा आहे की दोन आंतरकोनांच्या मापाची बेरीज, आंतरकोन जर दिलेले असतील समांतर रेषांमधले तर त्यांच्या मापाची बेरीज 180 असते किंवा ते पूरक असतात. ठीक आहे, त्यानंतर काही अतिमहत्त्वाचे गुणधर्म आहेत पहा. ज्याच्यामध्ये पहिला गुणधर्म असा आहे, 3 समांतर रेषांमुळे तयार झालेले एका छेदिकेवरचे आंतरछेद जर एकरूप असतील तर दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवरचे आंतरछेदसुद्धा एकरूप असतात. म्हणजे काय की या 3 रेषा तुम्हाला समांतर दिसत आहेत. ठीक आहे, पहिली रेषा इथं वरती, दुसरी आणि ही तिसरी, अशा 3 रेषा तुम्हाला एकूण समांतर दिसत आहेत. तर ह्या समांतर रेषांवरती काही 2 छेदिका काढलेल्या आहेत. ठीक आहे, आता ह्या पहिल्या छेदिकेचा विचार करूयात आपण. या छेदिकेचा जर समजा ह्याचं जेवढं अंतर आहे तेवढंच याचं असेल, म्हणजे ह्या दोघांचं अंतर जर सारखं असेल तर या रेषेवरती, या 3 रेषांवरती कुठं जरी छेदिका काढली तरी त्यांच्यामध्ये तयार होणारं हे अंतरसुद्धा कसं असणार आहे? सारखंच असणार आहे. असा हा गुणधर्म आहे. ठीक आहे, म्हणजे काय? 3 समांतर रेषा आणि 2 छेदिका जर काढल्या तर त्यातल्या एकाचे आंतरछेद एकरूप असतील तर दुसऱ्याचे आंतरछेदसुद्धा एकरूपच असतात. तसंच दुसरा एक महत्त्वाचा गुणधर्म असा आहे की 3 समांतर रेषांमुळे एका छेदिकेवरील आंतरछेदांच्या लांबीचे गुणोत्तर व त्याच रेषांनी इतर कोणत्याही छेदिकेवर केलेल्या संगत आंतरछेदाच्या लांबीचे गुणोत्तर ही दोन्ही गुणोत्तरे सारखीच असतात. म्हणजे 3 समांतर रेषा आणि त्यांचे आंतरछेद, हे जे आंतरछेद आहेत यांचं गुणोत्तर सारखंच असतं. म्हणजे इकडं जर समजा 2:3 असेल तर इकडचं गुणोत्तर सुद्धा काय होतं? 2:3 होतं. ठीक आहे, म्हणजे मला वाटतं हा 10वीला गुणधर्म आहे. 10वीच्या गणिताच्या पुस्तकात, भूमितीच्या पुस्तकात पाहिलं तर तुम्हाला हा गुणधर्म तिथं बघायला मिळणार आहे. म्हणजे जर समजा तुम्हाला कदाचित असा प्रश्न देतील की हे 5 आहे, हे 10 आहे, तर हे 4 असताना हे किती? ठीक आहे, तर हे किती असणार आहे? 8 असणार आहे. कारण का 5 10 म्हणजे एकाच 2 गुणोत्तर आहे. मग इकडे सुद्धा 5 8 4 किती असायला पाहिजे? 8 असायला पाहिजे. असं आपल्याला त्याचं उत्तर काढता येतं. ठीक आहे, त्यानंतर आता एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की 2 एकप्रतलीय रेषांना एका छेदिकेनं जर छेदलं, म्हणजे एकाच प्रतलात 2 रेषात आणि एक छेदिका त्यांना छेदते, तर संगत कोणांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा कशा येतात? समांतर येतात. संगत कोण एकरूप म्हणजे रेषा समांतर. व्युत्क्रम कोणांची एक जोडी एकरूप आली का? रेषा समांतर. आणि आंतरकोणांची जोडी जर पूरक आली तरी सुद्धा रेषा समांतर असतात. ठीक आहे, म्हणजे आपण हे गुणधर्म वापरले त्याच्या आधी की समांतर रेषा असलं की आपण म्हणतो की संगत कोण एकरूप आहेत, व्युत्क्रम कोण एकरूप आहेत आणि आंतरकोणाची जोडी कशी आहे? पूरक. म्हणजे प्रमेय आणि व्यत्यास अशा पद्धतीचं हे कनेक्शन तुम्हाला दिसतं. मग इथं लक्षात ठेवायचे, संगत कोण एकरूप दिसत आहेत म्हणजे रेषा समांतर असणारच आहेत. कारण संगत कोण एकरूप आहेत आणि रेषा समांतर नाहीत असं होत नाही. तसंच व्युत्क्रम कोणांची जोडी एकरूप आली की समजायचं त्या रेषा समांतर आहेत. आंतरकोन पूरक आले की समजायचं त्या रेषा समांतर आहेत. ठीक आहे, त्यानंतर 2 समांतर रेषा आणि एक छेदिका दिली असता एकूण 8 कोन तयार होतात. ठीक आहे, मग हे 8 कोन कसे तयार होतात हे आपल्याला मला वाटतं माहिती असावं. ठीक आहे, या पद्धतीनं तयार होतात. तिसरा आणि हा चौथा. तसेच खालच्या भागात सुद्धा 4 होतील. मग ह्या 8 पैकी कोणत्याही एका कोणाचं माप दिलं तर आपल्याला राहिलेल्या 7 कोणांची मापं काढता येतात. उदाहरणार्थ समजा ह्या कोणाचं माप आपण पकडूयात की 60° दिलेलं आहे. तर ह्या रेषा समांतर आहेत म्हणून ह्याचे जेवढे संगत कोण आहेत त्या सगळ्यांचं माप किती असेल? 60° असेल. म्हणजे हा सुद्धा मी आता सगळ्यांना एकाच रंगाने लिहितो. 60 असणार आहे 100%. तो त्याचा काय आहे? संगत आहे. नंतर हा त्याचा विरुद्ध आहे म्हणून हा सुद्धा 60 असणार आहे. आता याचा संगत हा आहे वरचा म्हणून तो सुद्धा 60 असणार आहे. म्हणजे एकामुळं 4 तुम्हाला मिळाले.
ह्या चौघांचं माप मिळालं. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट की जर समजा ह्या दोन रेषा कशा आहेत, समांतर आहेत, तर आंतरकोन कसे असतात, पूरक असतात. मग हा 60 आहे म्हणजे हा त्याचा जोडीदार. 180 वजा 60 म्हणजे किती असेल, 120 असेल. आता त्या 120 मुळं हा खालचा 120 असेल, ह्या खालच्या 120 मुळं हा विरुद्ध त्याचा 120 असेल, आणि ह्या 120 मुळं हा सुद्धा 120 असेल. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एकाचं जर माप दिलं तर बाकी सगळी मापं तुम्हाला काढता येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर जर एखादी रेषा एकाच प्रतलातील दोन समांतर रेषांपैकी एका रेषेला लंब असेल तर दुसऱ्या रेषेला लंब असतेच. म्हणजे ही जी उभी रेषा आहे ती रेषा समजा ह्या दोन रेषा एकमेकींना समांतर आहेत, ह्या दोन्ही. ठीक आहे. आणि त्याच्यापैकी एकालाही जर लंब असेल, परपेंडिक्युलर असेल, तर ती दुसऱ्याला सुद्धा परपेंडिक्युलर असतेच, लंब असतेच. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. तसेच एकाच रेषेला लंब असणाऱ्या दोन रेषा एकमेकींना समांतर असतात. तसंच आपण असाही विचार करू शकतो, ही एक रेषा आहे आणि ह्या रेषेला या ठिकाणी ह्या रेषेनं लंब केला आहे, ही सुद्धा लंब आहे, तर ह्या दोघी कशा असणार, एकमेकींना लंबच असणार आहे. ठीक आहे. पहिल्या भागामध्ये आपण ह्याच्याशी रिलेटेड एक कन्सेप्ट पाहिली पण होती. त्याच्यानंतर बघा, हा एक गुणधर्म आहे जो महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीनं. दोन समांतर रेषांच्या आंतरकोनांचे कोणदुभाजक एकमेकांना काटकोनात छेदतात. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. तुम्हाला कदाचित काय केलं जातं की याच्यातलं सांगितलं जातं की हा म्हणजे दुभाजक आहे म्हणून याचं माप दिलं जाईल. समजा तुम्हाला सांगितलं जाईल की हा 120 अंश आहे. ठीक आहे. आणि मग हा 120 आहे, त्याच्यावरून तुम्ही हा 120 सांगू शकता कारण तो बाह्य व्युत्क्रम कोण आहे. मग हा 120 असेल तर हा आतला जो आहे का तो पूर्ण किती असणार आहे, 60 असणार आहे. कारण 120 आणि 60 180 होतात. तसंच हा पूर्णसुद्धा किती असणार आहे, 60 असणार आहे. आता तो 60 झाला आहे म्हटलं की तुम्हाला हा एक त्याचं कोण दुभाजक आहेत हे. ठीक आहे. मग कोण दुभाजकामुळं हा आतले जे दोन्ही आहेत ते कितीचे होतील, 30-30चे होतील. किती होतील, 30-30चे होतील. आणि 30-30 म्हटल्यावर या कोणाचं माप तुम्हाला कदाचित विचारलं जाऊ शकतं. म्हणजे कुठला कोण, जो आतमध्ये त्रिकोण तयार झाला आहे ना, हा त्रिकोण, तर हा 100% 90 अंशाचाच असतो. हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे. म्हणजे त्या कोण दुभाजक असतात ना, ते एकमेकांना काय करतात, काटकोनातच छेदतात किंवा दुभागतात म्हटलं तरी चालेल. कारण ही इथून दुभागतात पण छेदताना इथं काय करतात, एक काटकोन तयार करतात. नेहमी काटकोनात ते एकमेकांना छेदत असतात. ठीक आहे. आय होप की तुम्हाला ह्या धड्यावरचे जे 4 प्रश्न आलेले होते आत्तापर्यंत 15 पासून 22-23 पर्यंत, तर ते प्रश्नही समजले असतील आणि याच्यातल्या ज्या काही कन्सेप्ट होत्या त्यासुद्धा तुमच्या क्लिअर झाल्या असतील. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर, आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.